आज मी तुम्हाला अशा 3 फायनान्शियल टिप्स सांगणार आहे, ज्या जर मला माझ्या प्रवासाच्या सुरुवातीलाच समजल्या असत्या तर माझा वेळ, पैसा आणि अनेक चुकीचे निर्णय वाचले असते. कदाचित या 3 गोष्टीमुळे तुमचं पण आर्थिक भविष्य बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, मी रणधीर खवले, रिअल एस्टेट प्रोफेशनल आणि फायनान्शियल कोच आहे. की माझं मिशन आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, यासाठी मी काम करत आहे. आज मी माझ्या आयुष्यातील 3 गोष्टी अनुभव जे आलेले आहेत, त्या 3 गोष्टी तुम्हाला मी शेअर करणार आहे. एक आहे, पहिले स्वतःला पैसे द्या, नंतर जगाला. बहुतेक लोक काय करतात, संपूर्ण पगार खर्च करतात आणि जे असेल ते सेविंग करतात. पण ते नेमकं याच्या उलट आहे. पहिल्यांदा सेविंग करायची, इन्व्हेस्टमेंट करायची आणि नंतर उरलेल्या पैशातून इतर खर्च करायचे. हे फार महत्त्वाचं आहे. माणसाकडे नेमकं उलटं होतं. दुसरं आहे की इन्कमपेक्षा फायनान्शियल नॉलेज जास्त महत्त्वाचं आहे. की मोठा पगार म्हणजे मोठी श्रीमंती असं नाही. मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे जे कमी पगारातही संपत्ती निर्माण करत आहेत, आणि असेही लोक पाहिलेत जे मोठा पगार असूनही महिन्याच्या शेवटी रिकामे असतात, त्यांच्याकडे पैसा नसतो. फरक फक्त एका गोष्टीचा असतो की फायनान्शियल एज्युकेशन ते नसतं. म्हणून दररोज फक्त 10 मिनिटे आर्थिक ज्ञानासाठी तुम्ही द्या, तुमचं भविष्य बदलायला सुरुवात होईल. आणि टिप 3 आहे, लवकर सुरुवात करा. परफेक्ट वेळची वाट पाहू नका. लोक म्हणतात पुढच्या महिन्यात SIP सुरू करेन, थोडे जास्त पैसे आले की मग प्लॅनिंग करेन. पण या परफेक्ट टाईम कधीच येत नाही. आजची छोटी सुरुवात उद्याचं मोठं यश बनते. त्यामुळे ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तीच परफेक्ट टाईम. मग तुम्ही भले 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करा, पण ती सुरू करणं महत्त्वाचं आहे. कारण की लॉंग टर्मचा बेनिफिट त्यामध्ये खूप मोठा भेटतो. फायनान्शियल सक्सेस हा एक मोठा निर्णयाचा परिणाम असतो. तुम्ही रोज छोटे छोटे निर्णय घ्या तर मोठा परिणाम त्याचा तुम्हाला दिसायला लागतो. सेविंग सुरू केली पाहिजे, फायनान्शियल लर्निंग घेतलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटला जास्ती प्राधान्य दिलं पाहिजे. तरच पुढील 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःचेच आभार मानताल की बाबा मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर मग पश्चातापाची वेळ येईल. माझं मिशन फक्त इन्व्हेस्टमेंट शिकवणं नाही आहे. माझं मिशन महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब फायनान्शियल इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याच्या संपूर्ण पिढीचं बदल घडवू शकतो. तुम्ही आता कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तुमच्या टिप्समध्ये तुम्ही आता कुठली सुरू करणार. ज्या 3 टिप्स तुम्हाला मी सांगितल्या त्यापैकी 1, 2 का 3 कुठली तुम्ही आता सुरू करणार आहे, हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. आणि लक्षात ठेवा, पैसा कमवणं ही सुरुवात आहे, पण पैसा टिकवणं, वाढवणं आणि त्यातून संपत्ती निर्माण करणे ही खरी कला आहे. म्हणून एकत्र येऊया आणि मिशन फायनान्शियल महाराष्ट्र यशस्वीरित्या पूर्ण करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. तोपर्यंत शिकत राहा, गुंतवत राहा आणि नॉलेज घेत राहा.